जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत आणि स्वर्गीय रामदास जानोजी गवई यांच्या प्रथम पुण्यस्मरणानिमित्त परतवाडा येथे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या अचलपूर परतवाडा परिसरातील कर्तबगार महिलांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला। स्वर्गीय गवई यांनी आयुष्यभर जपलेली सामाजिक, वैचारिक व कौटुंबिक मूल्यांचा वारसा समाजाला मिळावा हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शीला जयकुमार चर्जन होत्या। यावेळी सावित्रीबाई फुले शक्तीपीठाच्या वतीने उपस्थित महिलांना फुले शाहू आंबेडकरी विचारांवर आधारित करुणासागर हे पुस्तक भेट देऊन गौरविण्यात आले। कार्यक्रमात वैद्यकीय, शिक्षण, कृषी, परिवहन, न्यायालयीन आणि औद्योगिक अशा विविध क्षेत्रातील कर्तबगार महिलांना प्रमाणपत्र, पुष्पगुच्छ आणि भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले। यात डॉक्टर उत्कर्षा ठाकरे, स्नेहा गायकवाड, कविता चिंचे, प्रीती उघडे यांच्यासह अनेक महिलांचा समावेश होता। कार्यक्रमात प्राध्यापिका लोखंडे यांनी महिलांच्या संघर्षमय प्रवासावर प्रकाश टाकला, तर ॲडव्होकेट प्रीती राऊत यांनी महिलांना त्यांच्या कायदेशीर हक्कांची आणि अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी आवश्यक असलेल्या प्रक्रियेची माहिती दिली। प्राध्यापक राम लोखंडे यांनी स्वर्गीय रामदास गवई यांच्या संघर्षमय आयुष्याचा आढावा घेत त्यांच्या कार्यापासून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले। कार्यक्रमात लता गवई यांचा फुले दाम्पत्याची प्रतिमा व पुस्तक देऊन विशेष सन्मान करण्यात आला। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी शिक्षक जयकुमार चर्जन यांनी केले। या उपक्रमासाठी परतवाडा टाइम्सचे संपादक नरेश तायवाडे आणि भाईजी मोबाईलचे संचालक अग्रवाल यांचे मोलाचे सहकार्य लाभले। कार्यक्रमाला नागरिक आणि महिलांची मोठी उपस्थिती होती। विदर्भ न्यूज करिता परतवाडा येथून पंकज साबू।